वैजापूर तालुक्यातील उत्तर डोंगराळ भागात नरभक्षक बिबट्या मोकाट फिरत असून या बिबट्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना प्रत्येकी 5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उपवन संरक्षण सुवर्णा माने यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी केली आहे। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नरभक्षक बिबट्याने 15 जानेवारी रोजी महेश सिद्धार्थ आखाडे आणि वळण येथील ऋतुजा सचिन करडक, 31 मार्च रोजी जिरे येथील झुंबराबाई माणिकराव मंदाडे असे 3 जणांना जखमी करून जीव घेतला होता। परंतु अद्याप पावतो आपल्या खात्याकडून नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी ठोस पावले उचलले नाहीत। या नरभक्षक बिबट्यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले असून हा बिबट्या आणखीही काही नागरिकांचे प्राण घेईल याबाबत नागरिकांमध्ये भीती आहे। तर तलवाड्यातील आयनर वस्तीवर 6 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला होता। सुदैवाने तिच्या आईवडिलांनी आरडाओरड केल्यामुळे तिला काही झाले नाही, परंतु बिबट्याच्या हल्ल्यात पाठ आणि कानावर गंभीर स्वरूपाच्या जखम्या झाल्या होत्या। या घटनेला वन खात्यातील अधिकारी हे जबाबदार असून वन विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे आणि गलथान कारभारामुळे 3 महिन्यात 3 जणांना प्राण गमवावा लागलाय। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, नरभक्षक बिबट्या अजून किती व्यक्तींचा बळी घेणार अशी दहशत येथील नागरिकांमध्ये आहे। या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून मृत पावलेल्या व्यक्तींना प्रत्येकी 5 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच नरभक्षक बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे, तसेच वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने दिला आहे। या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस LM पवार, जिल्हा सरचिटणीस नबी पटेल, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर बागुल, निरीक्षक आणि जिल्हा सरचिटणीस गणेश पवार उपस्थित होते। शैलेंद्र खैरमोडे, MC न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।